का आलो? कोणाशी बोलून आलाय का? अरे अगं सुनबाईचा फोन आहे. हे बोलते का? अरे म्हणजे काय? हॅलो राधिका, का बाई तू तर विसरूनच गेली ना पार आम्हाला. आई असं काऊन बोलता तुम्ही? मग का काही नाही गंमत केली ना. मला माहिती आहे ना कामाच्या व्यापामध्ये तुला वेळच मिळत नसेल ना. हो आई, पण काळजी करू नका, आता करीन मी फोन. करत जा बरं, आम्हाला काळजी वाटते ना. तिकडे तू एकटी, कशी असेल आमची लेक, कसा असेल आमच्या लेकीचा लेक. आई तुम्ही अजिबात काळजी करू नका आमची, इथे सगळं ठीक आहे. हे आमचं पोट्ट बडगं निघालं ना तिसाटवाडा. आम्हाला तर काळजी वाटतच ना ग. आई आता पुन्हा पुन्हा तोच विषय काढायचा नाही हा. बरं ऐका ना आई, माझ्याकडे 2 गुड न्यूज आहेत तुम्हाला सांगायला. हो का? का बाई काय? पहिली न्यूज म्हणजे रेवतीन गुप्ते भाऊंचं लग्न झालं. आई बाई खरं की का? हो. अहो गुप्ते भाऊ आहेत ना, रेवतीशी लग्न केलं म्हणे त्यांनी. अरे वा 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 वा, मस्त मस्त न्यूज आहे बाई. घरच्या घरीच झालं का? हो साध्या पद्धतीनंच केलं. नाही म्हणजे वेळ नाही मिळाला एवढा, एकदम अचानकच ठरलं ना. आणि या दोघांनी पुन्हा विचार करण्याच्या आत म्हटलं लवकर करून टाकावं. वा वा वा, छान छान, बरं वाटलं बाई. रेवतीला चांगली सोबत मिळाली ना. हो बरं झालं, चला तिचंही भलं होऊ दे. आणि दुसरी बातमी काय? आई ऑफ समिधा प्रेग्नंट आहे. काय म्हणते? खरं का ग? आई बाई पा बरं, आता नाना नानीजी पण आजी आजोबा होणार. अरे वा. आजच नानाजींना फोन करतो मग. ऐकलं का? नानाजीना फोन करणार आहेत. बरं हे बरं वाटलं बाई. 2 खरंच मोठ्या मोठ्या चांगल्या बातम्या दिल्यास ग. दोघींनाही खूप खूप आशीर्वाद आम्हा दोघांचेही. हो मी सेपरेट फोन करीनच त्यांना. राधिका मला तर असं वाटून राहिलं ना आता पटपट उठावून यावं मुंबईला. अरे सावकाश 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 जरा. आई तुमचा खोकल्याचा त्रास अजून वाढला का पुन्हा? नाही ग, काय खोकल्याचा त्रास बीस नाही. हे वातावरण पलटलं ना म्हणून होते त्रास जरा. आई तुम्हाला इथे यायचं असेल ना तर आधी बरं व्हायला लागेल. तुम्ही आमची काळजी करू नका, आधी तुमच्या तब्येतीची काळजी करा. हा ना ग बाई, घेते ना औषध, येईन ना गुण. का तू? येईन लवकर येईन. बरं मला तर तिथं यायचंच आहे. आता नातवाला भेटायला यायचं म्हटल्यानंतर आजीला बरं व्हावंच लागल ना. पहा ना, हेच तुमच्याशी बोलत बसले. याला बोलायचं होतं, देते त्याच्याकडे. हॅलो आजी. आई बाई माझे बोबलू, कसा आहे तू? मी एकदम बढिया आहे. मला तुझी खूप आठवण येत आहे. हा ना, मलाही खूप आठवण येते ना. त्या आजोबांनाही खूप आठवण येते तुझी. मग तुम्ही इथे का येत नाही? अरे माझी तब्येत ठीक नाही ना जरा म्हणून. मग तू डॉक्टरकडे जाऊन ये ना. काय बरं या आजोबांचा आजोबा का म्हणून राहिला? काय म्हणतो? डॉक्टरकडे जा म्हणे. बरोबर तर म्हणतो तो. डॉक्टरकडे जाईन, ते कडू कडू औषध खाईन, टुणटुणीत होईन आणि त्याकडे येईन खूप सारा खाऊ घेऊन. ये. बरं आता अभ्यास करायचा. बरं तोवर तू, परीक्षा असतील ना बा? हो मी अभ्यास करतो. परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा बरं, आणि खूप खूप शुभ आशीर्वाद. हो बाय बाय आजी. बाबा डॅडी चल ना मध्ये, तू कधीची वाट बघते तुझी. एवढा काय नंतर. बाय. बाय. माणूस इतका कोरडा कसा वागू शकतो? कोणाबद्दल काहीच वाटेनसं झालंय यांना. दादा तू काऊन नाही फोन केलास? अरे मी वाट बघत होते ना, सांगायचं तरी. बिझी होतास का तू? बाले, अगं किती प्रश्न विचारून राहिलीस तू. अगं उद्या येतोय मी. हो का? तेच तर विचारत होते, काऊन नाही सांगितलंस? अगं चित्राला फोन करून कळवलं होतं मी. तुला निरोप द्यायलाही सांगितलं होतं. त्या पागलनी सांगितलं नाही का तुला? दे तिला फोन दे, छापतो तिला मी चांगलंच. नाही दादा, अरे कामाच्या गडबडीत विसरली असेल ती. राहू दे. त्या भाईताराला कसला आलाय कामाचा व्याप. काय कौतुक सांगू नकोस तिचं मला. पण ते जाऊ देत.
तू कशी आहेस? मी बरी आहे. बरं ऐक ना दादा, आपल्याला ऑफिस घ्यायचंय ना, आता लोन साठी अप्लाय केलंय. बघूया काय होतंय ते. होईल सगळं ठीक. आता मी परत आलो की आहेस तुझ्या मदतीला हजर. हो दादा, निघताना कळव बर का. आणि दादा फोन कर आधी. हो हो बाले, ठीक आहे. काय म्हणतोय दादा? काय नाही, उद्या येऊन राहिला. अरे वा, तो आला तर खूप बरं होईल ना तुला. खरंय, माझ्यापेक्षा जास्त दादाच वणवण करतो. एकदा ऑफिस झालं ना रेवती, का मी दादाला सांगणार आहे इकडे तिकडे अजिबात काम करायचं नाही, माझ्या बरोबर माझ्या ऑफिस मध्ये जॉईन हो. ते तू सांगायची गरज नाही, त्या आधीच दादा जॉईन होईल बघ. खरंय. ए बरं, आज काय बस लवकर आली का? लवकर नाही आली, वेळेवर आली. हल्ली ट्रॅफिक जॅममुळे इतका लेट होतोय ना बसेस ना. हो ना, ही सकाळची ऑफिसची वेळ, त्यात स्कूल बस, सगळा ट्रॅफिक जाम होतो इथेच. हो ग, आणि त्यात आता परीक्षा सुरू होत आहेत. बरं, आजच भक्ती मिसनं मी सगळं विचारून ठेवते. हो, भक्ती मी सध्या अथर्वाचा अभ्यास घेतायत म्हणून सगळं बरं आहे. नाही पण मी पण थोडस लक्ष दिलंच पाहिजे. तू काळजी करू नकोस, मी आहे ना, मी बघते. रेवती तू आहे म्हणून तर सगळं नीट चाललंय. बरं ऐक ना, मला गुप्ते भाऊंना भेटायचंय. ते आपण लोन साठी अप्लाय केले ना तेच ऑफिसच्या? सांगायला आले होते मी तुला की सुबोधनी तुला घरी बोलावलंय. हो का? बरं मग आनंद भाऊजी आले ना तर आम्ही दोघ जण येऊन जातो. काय सध्या घरात काही बोलायची सोयच नाही ना. शनयान वहिनी भिंतीला कान लावून असतातच. इकडचं सगळं यांच्यापर्यंत बरोबर पोहोचवतात. खरंय राधिका, हे बघ, काही गोष्टी ना तू खाजगीतच बोलायला हव्यास. आल्या. बरं रेवती, आज मला एका वेगळ्या कंपनीत जायचंय. हो हो, कुठल्या ग? ज्यांनी काहीतरी सांगत होती स्पाइस अँड मोर वगैरे असं काहीतरी. इथे तरी काम व्हायला पाहिजे. होईल होईल, ऑल द बेस्ट. नक्की काम होईल बघ तुझं. थँक्यू. गॉड, काही लोक काहीतरी छोटस काम करतात आणि स्वतःला बिझनेसमॅन सोबत कम्पेअर करतात. शी, काही लोक निदान काम तरी करतात. घरातल्या काही लोकांसारखी उगीच दुसऱ्याच्या जीवावरती फुकटची मजा नाही मारत. एक्सक्यूज मी. शन्या, हे बघ, काय दोन माणसं बोलत असताना ना, एक तर आपण ऐकू नये आणि ऐकलंच तरी मध्ये बोलू नये. बॅड हॅबिट राहते ती बच्चा. मला बच्चा नको म्हणू. मला फक्त गॅरी बच्चा म्हणतो आणि मला कळतं काय वाईट काय चांगले. तोड ना, काय चाललंय तुझं? चल तू आवर आता, मीही निघते. ठीक आहे, मी पण आवडते. असंही हिला काही कॉन्ट्रॅक्ट मिळणार नाहीये. गुड फॉर नथिंग नुसते, हिचं काही नाही होऊ शकत. ऐक, शनाला जो नंबर दिलाय ना तो माझाच आहे. तुमचा नंबर आहे? हो, नवीन सिम घेतलाय आणि तिला असं वाटतं की वाडेकरांचा नंबर आहे. ओ वा वा वा. आता बघ, आता ना गुरु पण वाडेकरांशी बोलायला याच नंबरवर फोन करणार, विचारपूस करायला. तर गुरु सरांचा माइंड एकदम शार्प आहे. त्यांना बरोबर कळतं असं फोन करून कामं करून घ्यायची वगैरे. शार्प वगैरे काय नाही, तो कनिंग आहे, विकृत आहे. हो. आणि हो, एक लक्षात ठेवा, गुरुचा फोन आला हा तर त्याच्याशी तू बोल वाडेकर म्हणून. मी? हो. अरे कसं आहे ना, मी त्याच्याशी बोललो तर त्याला कळेल ना. वा सर, वा वा वा. म्हणजे मी बोललो तर नाही कळणार ना त्यांना. काय अरे आवाज बदलून बोलायचं, म्हणजे मी पण आवाज बदलून बोलणार. म्हणजे हे असं की हॅलो मी वाडेकर बोलतोय, पण मध्येच जर मी विसरलो, कारण माझी सवय आहे, हा मी वाडेकर बोलतोय, ते काय म्हणतात त्याला हे, मग त्याला माझी लकप कळेल ना. ओके ओके ओके, कळलं कळलं. मग म्हणून तुला सांगतोय. बोलतो. आला बघ, गुरुचा फोन आला. देखा, बोल 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 त्याच्याशी, आवाज बदलू. वाडेकर हॅलो, क्लासी हा थोडा स्टाईल. हॅलो. हा हॅलो, स्पाइस अँड मोर कंपनी, मिस्टर वाडेकरांशी बोलतोय का? येस, स्पीकिंग. मे आय नो हू इज स्पीकिंग? हा, मी गुरुनाथ सुभेदार बोलतोय, ALF कंपनीचा पार्टनर. ओ हॅलो मिस्टर गुरुनाथ सुभेदार, नाईस टू टॉक विथ यू. पण तुम्ही मला का फोन केलाय? काही काम होतं का? हा, जरा महत्वाचंच काम होतं. महत्वाचं काम? हा, मी असं ऐकलंय की तुम्ही स्वीट बॉक्स मिळालं की काम करता, म्हणजे
मी काय म्हणतोय कळत आहे ना तुम्हाला? स्वीट बॉक्स बद्दल विचारतायत. स्वीट बॉक्स, स्वीट बॉक्स. हॅलो हॅलो. हो 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 येस. हा सो ग्रेट. तर त्या संदर्भातच बोलायचं होतं. मला सांगा, आज तुमच्याकडे प्रेझेंटेशनला काही माणसं येत आहेत ना? प्रेझेंटेशन साठी कोण येणार आहे? ओ येस येस, येणार आहेत ना प्रेझेंटेशन साठी. ते राधिका मसालेचे काही एम्प्लॉईज मला प्रेझेंटेशन द्यायला येणार आहेत. राधिका मसाले. हा सो मला जरा तुम्हाला सांगायचं होतं. आय मीन आय रिक्वेस्ट यू की त्यांचं काम करू नका. का? वाय मिस्टर गुरुनाथ, वाय? काही रिझन्स आहेत, पर्सनल प्रोफेशनल दोन्ही पण. पण डोंट वरी, मी तुम्हाला स्वीट बॉक्स पाठवतो ना. हा, मग तर काही प्रॉब्लेम नाही तुम्हाला, राईट? स्वीट बॉक्स पाठवतोय? किती पाठवणार? किती तुम्ही सांगा ना, मी बघतो. हे बघा मिस्टर गुरुनाथ, हे काम तसं महत्वाचं आहे आणि एखाद्याला कॉन्ट्रॅक्ट द्यायचा नाही असं म्हटल्यावर त्यांना कारणही तसं ठोस द्यावं लागतं. त्यामुळे मला विचार करायला काही दिवस लागतील. हे पहा, तुम्ही फार विचार करू नका. तुम्हाला हवं ते सांगा. हवं ते सांगू? 5 बॉक्सेस पाठवा. 5? ठीक आहे, मी 5 बॉक्स पाठवून देतो. माझा माणूस थोड्या वेळात पोहोचेल. तुम्ही आमचं काम करा, आम्ही तुमचं काम करू. कसं? येस मिस्टर गुरुनाथ, मी वाट बघतो. ग्रेट, थँक्यू. रे वाडेकर, कमाल आहात तुम्ही, कमाल. श्रेयस जमलेलं आहे मला. कसा आवाज कसा वाटला होता? 2 दे. कोणाला पाठवावं तर केडी. एवढे पैसे खातोस, काहीतरी काम कर जरा. हा केडी, ऐक रे, मी बोलतोय. ऐकून घे. हे बघ, जरा महत्वाचं काम आहे. हा, एका ऑफिसमध्ये मिठाईचे बॉक्सेस घेऊन जायचंय. अरे तू हलवाई नाही. 1 मिनिट ऐकशील का तू? अरे मी म्हणतोय त्याचा अर्थ तसा नाहीये. तू ये ना आधी, मी समजवतो तुला. हे बघ, खूप महत्वाचं जोखमीचं काम आहे. ये लवकर ये. हा, बोलू आपण आलं. हा, बाय. चला. एक्सक्यूज मी. येस. वाडेकर सर? हो, इथून राईटला. राईटला, थँक्यू. एक मिनिट, माझ्यासाठी ना मसाला चहा आणि क्रीमची बिस्किट पाठवाला तिकडे. थँक्यू. मिस्टर वाडेकर. हो, सॉरी. हॅलो मिस्टर वाडेकर. आपण? मी केडी. केडी? हा. हो, सॉरी. म्हणजे काय ना, ऍक्च्युली आपण ओळखत नाही एकमेकांना. म्हणजे मी ओळखतो. हा, म्हणजे हो, ऍक्च्युली माझा एक मित्र आहे ना, तो तुम्हाला चांगला ओळखतो. त्यानेच पाठवलाय मला इकडे. मित्र? हा. कोण? ALF कंपनीचा पार्टनर गुरुनाथ सुभेदार. गुरुनाथ सुभेदार. बरं, बोला. बोला काय बोला. अहो, गुरुनाथ सुभेदार. अहो, असं काय करता तुम्ही? अहो, तुम्ही थोडं अक्रोड खात जा, म्हणजे ना तुमचं मेमरी स्ट्रॉंग होईल थोडी. काहीच आठवत नाही तुम्हाला. अहो, फोनवर बोलणं झालं होतं ना त्याच्याशी. फोनवर? आता फोन पण आठवत नाही तुम्हाला. टोटली मेमरी लॉस आहे तुमचा. अहो, काय चालवलं काय तुम्ही? हा, मुद्द्याचं बोला, कामाचं बोला. कोण बोलतो? हे द्यायला सांगितलंय. हे काय? मिठाईचा बॉक्स. मिठाई? मला शुगर आहे, हे मिठाई खात नाही. अहो, खाऊच नका. खायची नाहीच आहे ती. ही खाल्ली तर पोट खराब होईल तुमचं. अहो, असं काय करताय? पैसे? अहो, हळू. अशा गोष्टी सायलेंट मध्ये करायच्या असतात ना. आरडाओरड काय करताय? पैसे. व्हॉट नॉनसेन्स. काय प्रकार चालवलाय तुम्ही? अरे सिक्युरिटी, बोला. या माणसाला आत कोणी सोडलं? अहो, कसा आला हा माणसात? अरे कसले पैसे देतोय मला? अहो, कशाला आरडाओरड कशाला करताय? अहो, तुम्हीच पैसे मागवले म्हणून मी घेऊन आलो पैसे.
मी पैसे मागितले. अहो हो, तुम्हीच सांगितलं ना की राधिका मसालेला मी कॉन्ट्रॅक्ट देणार नाही जर तुम्ही पैसे पाठवले तर, म्हणून गुरुनाथ सुभेदारने मला पैसे घेऊन पाठवलं. अहो, काय बोलताय काय तुम्ही? अहो काय मी कशाला खोटं बोलीन? अहो तुम्ही हे पण म्हणालात की मी ALF ला हा कॉन्ट्रॅक्ट देईल जर तुम्ही पैसे पाठवले तर, म्हणून तर पैसे घेऊन आलो. कळत कसं नाहीये तुम्हाला? लक्षात येत नाहीये का तुमच्या? माझ्या लक्षात आलंय, हा, पण तुझ्या लक्षात येत नाही. माझ्या काय लक्षात नाही ते? लक्षात आणून देतो आता. पितळे, रमेश, पकडा आला. अरे मला कशाला पकडा? पण अहो तुम्ही लाच मागितली आणि मला कशाला पकडताय? पकडा पकडी कशाला? अहो सोडा मला. मी लाच मागितली. अहो हो, आमच्याच कंपनीत येऊन आम्हाला लाच देण्याचा प्रयत्न करताय तुम्ही. अहो, अहो माझं ऐकून घ्या हो, हे मला सोडा हो तुम्ही. मी काही प्रयत्न करत नाहीये हो. कोणी पाठवलंय तुम्हाला? अहो गुरुनाथ सुभेदार. गुरुनाथ सुभेदार नाही ना? हा. फोन लावा त्यांना. हं? फोन लावा. अहो ऐका ना. हो, फोन लावा म्हणतोय ना. अहो हात तर सोडा. फोन कसा लावू? येऊ सर? हा ये रे. काय रघु? काय नाही सर. काय सगळे नीट काम करतायत का? काम करता इतकंच, नीट का काय ते माहित नाही. म्हणजे अहो सर, ते तुम्हालाच कळणार ना, मला कसं कळणार? मी ट्राय करतोय पण फोन लागत नाहीये हो. पोलिसात देऊ? नाही नाही लागेल. लागला. किती? थांब जरा मला फोन येतो. हा केडी बोल. अरे आहेस कुठे यार? तू 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 लवकर ये इकडे. मी लटकलो यार इकडे. काय 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 झालं? मला तू इकडे कंपनीत पाठवलं आणि या लोकांनी मला इकडे पकडून ठेवलंय यार. मला धमकी देत आहेत. कसली धमकी? पोलिसात देण्याची, लाच देण्याच्या गुन्ह्याखाली. अरे पण हे असं कसं झालं? अरे असं कसं झालं मला काय माहित? अरे मी विचारपूस केली त्यांच्याकडे. त्यांचं काही त्या राधिकाच्या कंपनीशी काही बोलणंच झालेलं नाही आहे यार. कोणीतरी रॉंग इन्फॉर्मेशन दिली आणि फुकट मी लटकलो या लफड्यात. हे बघ याचा अर्थ त्या शनाने नीट नाही सांगितलं. मला काही माहितीच नव्हतं. अरे ती शन्या पिंटो काय यार? तिला काही कळत नाही. तू तिच्यावर विश्वास ठेवू नको, ती बरबाद करेल तुला आणि मलाही. अरे हे लोक पोलिसांची धमकी देत आहे. यु नो पोलीस. अरे यार या केस मध्ये आतमध्ये गेलो ना तर पोलीस ना टायर मध्ये टाकून मारतील मला यार. तू प्लीज वाचव यार गुरु. तू जरा शांत हो. मी बघतो काय करायचं. तू टेन्शन घेऊ नकोस. थांब तिथेच. ओके ठेव फोन. मी बघतो. जो संकटात सापडतो ना त्याला कळतं. तू तिथे मस्त बसलाय AC ऑफिस मध्ये. हॅलो ठेवला तर यार. येतो म्हणाला तो. कोणाच ठाऊक येतो की नाही ते. गुप्ते भाऊ, आता तरी सांगा ना नेमकं काय होऊन राहिलं ते. अहो गुड न्यूज आहे वहिनी, तुमचं लोन सँक्शन झालंय. काय? हो. हे तर एकदम बढिया झालं. अरे वा वहिनी, आता मागे वळून बघायचं नाही. जे ठरवलंय ते नक्की होणार. हो, आपल्या सगळ्यांची विल पॉवर कामी आली आहे. सगळ्यांची इच्छा होती म्हणून हे शक्य झालंय. आणि तुझ्या मेहनतीमुळे आणि जिद्दीमुळे. आता वहिनी कधी ऑफिस ताब्यात घेतोय असं झालंय. हो ना, एकदा का ऑफिस ताब्यात आलं ना का सगळ्यांनी मिळून भरपूर काम करायचं. इच्छा आहे ना मग मार्गही सापडेल. हो, एकदा ऑफिस ताब्यात आलं ना काम मिळणार. हो, आता सगळं नीट पार पडू दे म्हणजे झालं. राधिका, अगं आता कशाला घाबरायचं आणि कुणाला? रेवती, ते म्हणतात ना, मन चिंती ते वैरीनं चिंती, तसं झालंय बघ. आतापर्यंत जेव्हा जेव्हा काम करायला सुरुवात केली तेव्हा तेव्हा यांनी मोडता आणलाय. आता ह्या ऑफिसचं मी यांना सांगणारच नाही काही. हॅलो, हा बोलतेय. काय? हो म्हणजे थँक्यू. हो नाही मला खरंच वाटलं नव्हतं. हो येणार मी, नक्की येणार. हो थँक्यू सो मच. थँक्यू. राधिका, माझ्या प्रोग्रामला बेस्ट प्रोग्राम आणि मला बेस्ट अँकर ऑफ द इयरचं अवॉर्ड मिळालंय. अरे वा, काय सांगून राहिलीस? अभिनंदन. कॉंग्रॅच्युलेशन रेवती. थँक्यू. बघा वहिनी, सगळं मागोमाग चांगले गुड न्यूज येत आहेत. कॉंग्रॅच्युलेशन. हा माझ्याशी लग्न केल्याचं पायगुण आहे. इथे वहिनींचं लोन सँक्शन झालं आणि इथे हिला अवॉर्ड मिळालं. नाही तिच्या मेहनतीचं चीज झालं. फार मेहनती आहे माझी बायको. रेवती, खरंच
त्यासाठी खूप आनंद वाटून राहिला मला. सगळं छान होऊ दे तुझं, असंच यश मिळू दे. आणि गुप्ते भाऊ सुद्धा पहा ना, केवढं कौतुक करून राहिले तुझं. तुमच्यातलं प्रेम असंच राहू दे. जेव्हा आपला नवरा आपलं कौतुक करतो ना, तेव्हा जो आनंद होतो त्याला तोड नाही.